सर्व तयारीनिशी निघालेलो आहोत आम्ही सर्व आता सावंतवाडी ते नागपूर. हॅलो. आत्ता झरते तसं पूर्वी पाऊस पडून गेला, त्याच्यामुळं हे थोडासा गारवा आलाय. शुगर होऊ देत. इंडिकेटर दिलेला असताना आपण होय ट्रॅफिकला काही सेन्स इथे लावतोय गाडी. भरलेला श्रीपंच भेटीला बडेक बांधली शुक्रार देवदास त्यांच्या घेऊन कुटुंब मुलाचे घरमटी आजपर्यंत घालू करून धातूंचा कायदा पण लेकरून सुखवस्थित जास्त त्या ठिकाणी उद्योग नोकरून मुलाबांचं शिक्षण उद्योगधर आसाम वेश भाग परार करून आता लेकरू कुटुंबासहित आसाम या ठिकाणी प्रवास करतात. तर ज्या ज्या सीमेतून प्रवास सुखरूप होते त्यांची जी काय त्या ठिकाणी असणारी कामावरून परतीचा प्रवास आसामवरनं तुझ्या साधून राखण राखून सुखरूप उद्योग त्या दर्शनात तुझं हात त्याच्यावर हातीमध्ये येईल. सगळ्याचे स्वप्न तुझा काही स्वप्न 5:42 आपण आता पुढचा प्रवास सुरू केलेला आहे. हा माडखोल रस्ता सावंतवाडी ते माडखोल. इथून आपला प्रवास जो आहे तो सावंतवाडी ते कोल्हापूर पर्यंत म्हणजे 161 किलोमीटर. तिथून पुढे गेल्यानंतर सांगली फाटा लागेल आपल्याला. सांगली फाट्यावरून राईट टर्न घेऊन सांगलीच्या दिशेने जायचं आहे आणि मिरजला आपल्याला मिरज ते औरंगाबादपर्यंत नॅशनल हायवे मिळतो. अतिशय सुंदर नॅशनल हायवे आहे तो. त्या रस्त्याने आपल्याला जायचं आहे जालन्यापर्यंत. जालन्याला पोचलो मला वाटतं आपण जालन्याला पोचेपर्यंत पहाट होणार. आणि जालन्यावरून आपल्याला समृद्धी महामार्ग मिळणार. जवळपास 450 किलोमीटरचा समृद्धी महामार्ग आहे जालना ते नागपूर. आणि मॅडमने सर्व हे टिपण घेऊन ठेवणार आहे. त्याच्यामध्ये सगळा हिसाब किताब होत असतो. आणि नवीन गाडी आम्ही घेतलेली आहे हल्लीच, इनोवा. या इनोवातून आता आपण पाहू कसं काय प्रवास सुखकर छान होतोय. ते सगळं अपडेट आपल्याला मिळणारच. जय महाराष्ट्र. कोकणातून जनरली म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यातून दरवर्षी भारतामध्ये दूरवर फिरायला जाणारं माझ्या बघण्यात आणि माझ्या माहितीत तर कोणीच नाही. आम्हीच आहोत जे दरवर्षी कोकणपासून देशाच्या अगदी कानाकोपऱ्यापर्यंत फिरतो मे महिन्यामध्ये. आणि मे महिना हा एकच सुट्टीचा महिना असल्यामुळे आमच्याकडे मे महिन्याशिवाय दुसरा पर्याय नाही, ऑप्शनच नाहीत. अगदी बरोबर बोललात. तर याच्यापूर्वी आपण जी म्हणजे रोड ट्रिप ज्या सुरू केल्या ते 2009मध्ये आपली रोड ट्रिप सुरू झाली. 2009मध्ये आपण वॅगनारने महाराष्ट्र फिरलो होतो. वॅगनार नंतर स्विफ्ट नंतर होंडा सिटी नंतर क्रेटा, मग जीप कंपास, असा आपला प्रवास आजपर्यंत सुरू आहे. आणि आता जीप कंपास नंतर नाही ते झालंच, पण जीप कंपास रोड ट्रिपसाठी वापरलेल्या गाड्या. I10 आणि सेल्टॉस हे आपण शहरातच वापरायचो ना. सर्वात जास्त प्रवास जीप कंपासनेच केला आहे. 2 वेळा लडाख, सावंतवाडी ते लेह लडाख, नंतर
नंतर मागच्या वर्षी 2025मध्ये सिक्कीम जाऊन आलो आम्ही. आणि आता पुन्हा नॉर्थ ईस्ट सिरीज मागच्या वर्षीच सुरू झाली. आणि आज यावर्षी पण आपण ती ही आंब्याची दुकानं. आता आंबे खूप स्वस्त झालेत. 200 रुपये डझनला आता आंबे मिळतात. हे मालवणी डेज हॉटेल पण चांगलं आहे. खाली कोकणात सावंतवाडीच्या दिशेने येणाऱ्यांसाठी आहे मालवणी डेज. आणि पुढे एक आहे याच रस्त्यावरती सावली हॉटेल, तेही चांगलं आहे. तर वेळोवेळचे अपडेट आपण देऊच. क्षेत्र आंबोली चेकपोस्टला आलोय आपण. सहा 37 वाजता आपण आंबोलीला आलो. ही आंबोलीची बाजारपेठ दुतर्फा दिसते. आता इथून एक 10 किलोमीटर वरती सिंधुदुर्गची बॉर्डर संपणार आणि तिथून मग कोल्हापूरची हद्द सुरू होते. आपल्याला तिथं 2 लेन हायवे आता लागणार. एकदा 2 लेन लागला का तिथून आपण थेट जाणार आहे गडहिंग्लजपर्यंत. गडहिंग्लज क्रॉस करून गडहिंग्लजपासून 12 किलोमीटरपर्यंत आपल्याला हायवे लागतो NH 48. आणि तिथून आपण लेफ्ट घ्यायचं आहे संकेश्वरपासून. हे आता सरळ गेलो तर बेळगाव आणि लेफ्टला गेलं की कोल्हापूर. आजरा, संकेश्वर, कोल्हापूर. तास 25 मिनिटं दाखवतोय आपल्याला सांगली फाटा. वाया NH 548 स्टे ऑन 548H. हा त्याचा 548 आहे. पुढे जाऊन आपण 48ला जोडणार. हे आतापर्यंत 39 किलोमीटर झालंय रनिंग. 2 मिनिटात आता कोल्हापूरची बॉर्डर सुरू होईल. तिथून मग 2 लेन सुरू, सिमेंटेड रस्ता. आता वाजत आले 6:45. हा मॅप, हा सगळा फॉरेस्ट एरिया. इथून अगदी आजऱ्यापर्यंत तर फॉरेस्ट एरिया लागणार आहे आपल्याला. इथं आता हल्लीच फॉरेस्ट डिपार्टमेंटने उजव्या हाताला कोल्हापूर बॉर्डरवर बोटिंग प्रकल्प पण सुरू केला आहे. छोटं डॅम आहे तिथं आणि बोटिंग करण्यासाठी तिथं थांबतात लोक. दाखवतो मी. हां, जबरदस्त व्ह्यू. खतरनाक व्ह्यू आहे. एक नंबर नाही का? म्हणजे इथून कोल्हापूर हद्द सुरू. ही आंबोली, सावंतवाडी, सिंधुदुर्गची हद्द संपली आहे. आणि इथं आता समोर जे दिसतंय उजव्या हाताला तिथं डॅम आहे. आता बोटिंग प्रकल्प हल्लीच सुरू झालाय तिथं. हे बघ उजव्या हाताला आहे. हे बघ दिसलं तिथे. सुरू झाला 2 लेन हायवे ते सुरू. न बघता रस्त्यावर येतात झोपेत असल्यावर. हा आता थेट आपल्याला कुठे जोडणार माहिती आहे? सरळ जायचं, लेफ्ट राईट काही नाही आहे. इथून सरळ आपण गडहिंग्लजपर्यंत जाणार आणि गडहिंग्लज क्रॉस करून संकेश्वरपर्यंत जाणार. आणि संकेश्वरला गेल्यानंतर लेफ्ट टर्न, नॅशनल हायवेवर पोहोचलो आपण. NH 48.
ही आता आजरा बाजारपेठ. रस्त्याचं काम झालंय पण दोन्ही बाजूने ट्रॅफिक हे गाड्या पार्क केल्यामुळे रस्त्याची रुंदी आहे. आजरा फाट्यावर आलोय पण आपल्याला लेफ्टला जायचं नाहीये तर सरळ जायचं आपल्याला गडिंग्लजच्या दिशेने. हे इकडे आजरा उत्तूर मार्गे गेलाय तो. येस, हा सरळ गडिंग्लजच्या दिशेने जातो. 22 किलोमीटर इथून गडिंग्लज आहे. हे आहे गडिंग्लज शहर आणि शहरातलं ट्रॅफिक जे आपल्याला गुगल मॅप्सवर दिसतंय. आज रोड जर बाहेरून काढला असता तर याच्या आधीच आपण पोहोचलो असतो, गडिंग्लज पार केलं असतं. हो नक्कीच. आता शहरात न काढल्यामुळे जरा बायपास वेळ काढणं जातो. गरजेचं झालेलं आहे. शहरात न काढला की वेळ होतो असं. इथून आता 12 किलोमीटरचा हा रस्ता आहे. हम्म. 12 किलोमीटर वरती आपल्याला नॅशनल हायवे. आता आपण कोल्हापूर साईडला Turn left onto National Highway Service Road. National Highway 48. Join with National Highway 48. आता हा रस्ता आपल्याला सुरू झाला. हा सांगली फाट्यापर्यंत आपल्याला पकडायचा आहे. NH48 संकेश्वर ते. आता आपल्या प्रवासाचा नॅशनल हायवे सुरू झालेला आहे. बरोबर 8 वाजता आपण नॅशनल हायवेला पोहोचलो संकेश्वर. हे आता कर्नाटक राज्यामध्ये आहोत आपण. म्हणजे आपल्या ट्रिप मध्ये आपण कर्नाटक पण क्रॉस केलंय. ते ऍड केलं पाहिजे. हा हो, थोडासा पार्ट कर्नाटकचा पण येतो संकेश्वर पासून कागल पर्यंत. कागलगावचे पाटील. मुश्रीफ साहेबांचं गाव आहे कागल. पैलवानांचं गाव. ह्या हायवेचं आता काम चालू आहे. ते म्हणजे फ्लायओव्हर वगैरे बांधायचं. परत 1 लेन वाढवली त्यांनी. पूर्वी 4 लेन होता, आता 6 लेन केलं. इकडे 3 लेन, पलीकडे 3 लेन. त्यामुळे ह्या रस्त्याचं काम आता ऑलमोस्ट कम्प्लीट होत आलंय. आणि फ्लायओव्हर पण बांधतायत, त्यामुळे थोडंसं ट्रॅफिक सुसह्य झालंय. एक 15 मिनिटात आपल्याला दवंदी घाट लागणार, निपाणीच्या अलीकडे. हे बाबा, नाही तर डायरेक्ट
for 2 kilometers. बैंगन मसाला. पनीर कढाई. पनीर खाऊन बघते. ओके चला. वॉशरूम इथे समोर आहे. समोर नॅशनल हायवे 48. रात्रीचा 1 वाजत आलाय. 1 वाजलेत ऑलमोस्ट. आणि सोलापूरला आपण पोचलेलो आहोत. तुरळक वर्दळ आहे गाड्यांची. इथून आता आपल्याला लेफ्ट टर्न घ्यायचा आहे. पुढे जाऊन go. सात तास कंप्लीट झाले प्रवासाचे आणि 384 किलोमीटरचा प्रवास आतापर्यंत झाला आहे. होय इथून आता लेफ्ट. मोहोळच्या दिशेने. Take the ramp to National Highway 52. Continue on National Highway 52 for 6 kilometers. 6 तास. सोलापूर. सर्कल मारून जायचं आहे. In 400 meters, at the roundabout, take the second exit and stay on National Highway 52. त्या रस्त्याने ट्रकच्या मागे. तुळजापूर रोड. Continue
Continue for 2 kilometers. पोलीस पण आहेत, पेट्रोलिंग करतायत ना. गाडी उभी होती तिथे. सोलापूर लातूर हायवे. हा आता NH52 पकडलाय आपण. हा. NH52. सोलापूर लातूर हम्म. सोलापूर लातूर हायवे. लेफ्ट घ्यायचं आहे आपल्याला. Keep left to continue on National Highway 52. आताचा हो. इथून खाली. In 300 meters, turn left to stay on National Highway 52. आता हैदराबाद लागणार सर. सरळ हैदराबाद लेफ्ट तुळजापूरला चाललो. तुळजापूर मार्गेत जायचंय ना आपल्याला. Turn left to stay on National Highway 52. टर्न लेफ्ट. Continue on National Highway 52 for 10 kilometers. सोलापूर येडेशी टोलवे. चला आता सरळ आपण धाराशिव. धाराशिव पर्यंत सरळ स्ट्रेट जायचंय. पहाटेचे 5 वाजत आलेत. आज तारीख 10 आणि जामखेड फाट्यापर्यंत पोचलोय आपण. टोटल किलोमीटर झालंय 656 आतापर्यंत. जामखेड फाटा म्हणजे In 600 meters, turn right. जालन्याच्या अलीकडे. आता हा जामखेड ते बदनापूर जो रस्ता आहे तो सिंगल लेन आहे. जवळपास 20 किलोमीटरचा असेल. Turn right. या बाजूला. Continue for 3 kilometers. जामखेड फाटा. बदनापूर 32 म्हणजे 32 किलोमीटर आपल्याला आता सिंगल लेनने प्रवास केला पाहिजे. बदनापूरला आलो आपण आता. पाच वाजून 29 मिनिटं झालीत. आणि हा Turn होता right onto National Highway 752I, National Highway 753A. नॅशनल हायवे 752 संविधान चौक. चला Continue on National Highway 752I for 10 kilometers.
किलोमीटर आता सरळ जाऊन मग लेफ्ट टर्न मारायचं आहे आपल्याला समृद्धी एक्सप्रेसवेसाठी. आकाशात पण आता उजेडायला लागलंय ना. झालं ना. हा जालना बायपास आहे. तो खालचा होय. बरोबर. सरळ ना. अजून सर्कल आहे हे काय? हे सर्कल आता तसं लागणार ना. या बाजूला जातो रस्ता उजव्या हाताला. नागपुरात सर्कल मारून राईट टर्न घेणे. आउटर रिंग रोड पकडणे. हा बरोबर आहे. एवढा भाग झाला की संपला. बरोबर 5:30 वाजता आपण समृद्धी एक्सप्रेसवेवर पोचलोय. मला वाटतं आपण 11 वाजेपर्यंत नागपूरला पोचणार. हा? बरोबर आहे. In 400 meters, your destination will be on the right. समोर टोल नाका. नाही. चला. इथे एक्सप्रेसवेचा कारसाठी स्पीड आहे 120. इथे आता आपल्याला ब्रेकफास्टसाठी कुठलं तरी हॉटेल मिळेल तर बरं होईल. हो. नाही? गुड मॉर्निंग. समृद्धी महामार्गावर आपले स्वागत आहे. आणि आपण आता जालना क्रॉस करून निघालोय नागपूरच्या दिशेने. 4:33 दाखवतोय. 12:15 वाजता आपण पोहोचणार नागपूरला. आणि सकाळचे वाजलेत 7:45. आपण पाहत आहात दूरदर्शन. आज रविवारच्या प्रमुख बातम्या आपणास सांगतो की समृद्धी महामार्गावरती कोवळं ऊन आलेलं आहे. आणि त्यात आम्ही गाडी चालवत अगदी निवांत चाललेलो आहे. तसं आता मी 1.5 तास फूड मॉलकडे थांबून आराम केला आणि त्याच्यामुळे मला खूप फ्रेश वाटलं. आता 7:45 वाजता आता आम्ही निघालोय परत पुढच्या प्रवासाला.
पुढे जाऊन परत काहीतरी ब्रेकफास्ट वगैरे बघू, चहा पाणी वगैरे बघून फ्रेश होऊ आणि मग पुढे निघू. आणि मॅडम काही झोपलेल्या नाही आहेत. तसंच हे आमचे सेनापती ते जरी झोप काढली. हे झोप काढलेली आहे. फार सुंदर असा हा समृद्धी महामार्ग आणि या समृद्धी महामार्गावरती हे जे डेकोरेशन केलं आहे मनमोहक, अगदी फार सुंदर, जबरदस्त. वा, कारसाठी 120चं स्पीड लिमिट आहे आणि ओव्हरटेकिंगसाठी 3rd लेन वापरायची आहे. अदरवाईज सेकंड लेनमधून हा ट्रकवाला बघा कसं आई घालतोय आपली. तर फास्टॅग मी ॲन्युअल फास्टॅग काढला आहे आणि बरेचसे म्हणजे आतापर्यंत जे टोल जे मला गेले सावंतवाडीपासून समृद्धी महामार्गापर्यंतचे ते सगळे ॲन्युअल फास्टॅगमधून गेलेले आहेत. आणि ॲन्युअल फास्टॅगमधून तुम्हाला 200 टोल क्रॉस करता येतात. 1 वर्षाची मुदत असते. 3000 समथिंग काहीतरी आहे. मी ते ॲक्टिवेट करून घेतलं होतं आणि सेम फास्टॅगमध्येच ते ह्याच स्टिकरमध्येच अप्लाय होतं. फक्त अकाउंट तुमचं ॲन्युअल फास्टॅग म्हणून येतं. चला तर मग आता पुढे बघू कसं काय वातावरण आहे. आता 7:45 वाजले तरी पण गरमी जराशी जाणवते आपल्याला. टेम्परेचर आहे 31 डिग्रीज सेल्सिअस. आम्ही प्लॅन चेंज केला आहे आणि जबलपूरपर्यंत जायचं आम्ही ठरवलं आहे. कारण नागपूरमध्ये आम्ही लवकर पोचतो आहे 12पर्यंतच. त्यामुळे जरा अजून पुढे जायचं आणि मध्य प्रदेश बॉर्डर क्रॉस करून जबलपूरला स्टे करण्याचं आज निश्चित केलेलं आहे. चला तर मग जबलपूर रोड. हा जबलपूर रोड आणि हा नागपूरमध्ये आतमध्ये जातोय हा रस्ता. मागच्या वेळेला तसंच गेलेलं ना, तिकडनं जात गेलो. यस. जबलपूर, सिवनी, कटनी, छपरा हे सगळं लागणार. छपरा, खवासा, पेंच, हे मानेगाव म्हणून हे आता जबलपूरपर्यंत लागणार आहे सगळं. अभयारण्य, नॅशनल पार्क, पेंच नॅशनल पार्क पण लागणार सर्वात पहिलं. तर हे आज रविवार 10 तारखेचं ट्रॅफिक आहे दुपारी 12 वाजताचं. अतिशय हाताच्या बोटावर मोजण्या एवढ्या गाड्या दिसत आहेत. ट्रकांचीच रेलचेल अगदी किरकोळ स्वरूपात आहे. बाकी कार्स फार कमी आहेत रस्त्यावर आज. आणि कदाचित उन्हाळ्याचे दिवस आणि 38 डिग्री टेम्परेचर आहे आता आउटसाईडचं. त्यामुळे कदाचित असेल की वाहनं दुपारच्या वेळेस फार कमी दिसत आहेत रस्त्यावर. आणि पेट्रोल भरताना आता सध्या पेट्रोलची टंचाई आहे. प्रत्येक पेट्रोल पंपावरती पेट्रोल मिळेलच याची गॅरंटी नाही. हे बघ इथे आहेत सगळे डबे एक एक. तेच बघायला मिळत. ते ह्याचे आहेत ते पाण्याचे डबे आहेत ते. त्यामुळे जिथे कुठे पेट्रोल उपलब्ध होईल तिथे भरून घेणं अतिशय संयुक्तिक, नाहीतर मोठे प्रॉब्लेम्स निर्माण होणार. गाडीची टाकी संपेपर्यंत पेट्रोलची वाट बघायची नाही. अर्धी टाकी झाली की पेट्रोल भरून मोकळं व्हायचं. काय ग, आता आमचं रिझर्व जवळपास 50 किलोमीटर रेंज दाखवत असताना आम्ही पेट्रोल करायला लागलो आणि शेवटी पेट्रोल मिळालं. नशिबाची भाग आहे. आणि नागपूर अगदी पोचतानाचा जो हे होता पेट्रोल पंप तिथे आम्हाला मिळालं. त्याच्या आधीच्या पेट्रोल पंपावरती जेव्हा रेंज गाडीची शिल्लक होती 150 किलोमीटर तेव्हा मिळालं नाही पेट्रोल. त्यानंतर तब्बल 70-80 किलोमीटरचा प्रवास करावा लागला आणि ते आम्हाला फायनली. तर हा नागपूर बायपासचा टोल आता आपण क्रॉस करतोय.
काय झालं चल लागलं सिंगल हायवे मिनी रेस्टॉरंट. In 300 meters, keep right to take the flyover. Keep right to take the flyover. पुण्याचा Continue on तडाखा बसायला National सुरू Highway झाला. 44 for 7 kilometers. करायला त्याला ही MP बॉर्डर महाराष्ट्र मध्य प्रदेश बॉर्डरवर आलो आपण. बरोबर दुपारचे 1:18 झालीत. Turn left onto National Highway 44. Continue on National Highway 44 for 13 kilometers. मध्य प्रदेशात एंट्री झाली आपली. काय कर महाराष्ट्र बॉर्डर समाप्त. मध्य प्रदेशमध्ये एंट्री. MP बॉर्डर सुरू MP बॉर्डर सुरू. झाली. सिवनी बोर्डा टोटल आता झालंय 1146 किलोमीटर आणि दुपारचे वाजले 1:20 व्हायला होत आहेत. टोटल किती आले? 1146. 1146. समोर टोल गेट दिसतोय. टोल गेट आला आता. मध्य प्रदेशचा टोल सुरू आता इथून पुढे. आता जेवणाची व्यवस्था काहीतरी शोधू आपण. शोधले मी. शोधला. सकाळपासून काय खाल्लेलं नाही. 12 किलोमीटर पाहिजे. त्यामुळे आता कडकडून भूक लागलेली आहे. टाइमही झालाय जेवण्याचा. बघूया आता चांगलं एखादं रेस्टॉरंट बघून आपण जेवूया आणि एक तास रेस्ट करूया. पुढे घेऊ. इथे घेतो. हां, घे इकडे. त्या बाजूने बघ कोण आहे. कोण नाही. इकडेच घे आता. ना लागेल ना. हा ट्रक अडकला बाजूचा. तेच. टोल आलाय ना. चल. टोलचं झालं. काय झालं कुठे हो? गेला? त्या साईडला जायला लागेल. हा सगळा फॉरेस्ट एरिया दिसतोय ना. तोच फॉरेस्ट एरियाच आहे. हिरवीगार जंगल आहेत सगळे. या बाजूला पण याची काळी काच सोडली वाटतं पोलिसांनी. ब्लॅक ग्लास. हे मारलं असणार. काय फाईन. फाईन मारलं तरी फाडतात ते ना. फाईन लोकल असणार कोणतरी ओळखीचं म्हणून सोडलं त्याला. व्हिला 44 नावाचं हॉटेल आहे पुढे. तिथं आम्ही थांबण्याचा विचार करतोय जेवणासाठी.
चिंगारी गेट, खुर्सापार गेट. कसं आहे? मस्तपैकी जेवण झालेलं आहे आमचं सगळ्यांचं. बहुतांशी लोक महाराष्ट्र पासिंग गाड्यांचीच, म्हणजे महाराष्ट्रातीलच लोक आहेत. हे हॉटेल आहे मध्य प्रदेश बॉर्डर क्रॉस केल्यानंतर एक अर्ध्या तासाच्या अंतरावर आहे. विल्ला 44 नावाचं. आता वाजले दुपारचे 2:22. 1166 किलो. जेवण ओके. मस्त होतं. जबरदस्त जेवण. आता निघायचं की निघूया. आता जबलपूर अजून इथून 2 तास 57 मिनिटं, म्हणजे जवळपास 3 तास अंतर आहे. 192 किलोमीटर. 5:30 वाजेपर्यंत एस्टिमेटेड दाखवतोय टाइम. चल घेतलं ना सगळं बा? याचं पार्किंग आहे हॉटेलचं. आपल्याला आता रस्ता क्रॉस करून क्रॉस करून राईट टर्न मारायचं आहे. In 300 meters, make a U-turn. 5:15 झालीत आणि आपण रॉयल ऑर्बिट या हॉटेलमध्ये आलेलो आहोत. अवतीर्ण झालो. बघूया जाऊन. Make a U-turn, then slide left. यू टर्न मारा. धर. Slide left, then your destination will be on the left. Your destination is on the left.